बरं मी काय म्हणते, काय तुझ्या नवऱ्याचं तुझं नेमकं झालं तरी काय होतं? नाही का तो घडी घडी कोणत्याही गोष्टीवरून टॉर्चर करतो, ते मला नाही आवडत आणि लई त्रास देतो तो. त्रास देतो? हां, कशावरून देतो त्रास? शक्ती देतो. आता तुला माहिती आहे का, मी इतक्या दिवसाची इथं राहते ना, आता माझ्या जीवाला माहिती आहे. मला जायचंच नाही आहे, त्यांचा विषय घेऊच नको तू. पण माझ्या जीवाला माहिती आहे, मी तर राहते तर मला काय काय भीती काय काय नाही, लोक किती नावं ठेवतात. कोणी नाव ठेवले मला सांग ना. बाई सारं जगच राहतं बोलायला. आता तुला कोणाकोणाचे नावं सांगू, सांग बरं. आत्ता पाहुण्यांचा फोन आलता हां, कोणाचा? तुझ्या नवऱ्याचा. मला बरं आहे तू फोन, मला तर नाही येत. अरे मग बाबा. आता त्यांना नाही करणार, मोठं कोण आहे घरात? तेच आहेत ना आपल्यापेक्षा. मग मला नाही येईल तर कोणाला येईल फोन? आणि समाजात आता एक नाही दोघी तुम्ही इकडं हम्म. त्याच्यामुळं समाजात थोडं खाली पाहते निशाणी होते ना. नाही तुम्हाला आम्ही दोघी बहिणी जड झालो आता. जड नाही, हो, जडचा विषयच नाही. पुरीची जात कशी आहे, नानली ऐकावं का मेली ऐकावं, मग मेली म्हणजे मग तुम्ही आम्हाला मग तिकडं- विषय तो नाही. मी तुम्हाला मरू पाहत नाही, मग पण आपलं कसं का होईना कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आपल्या आपल्या माणूस कसाही असो, बेवडा असो, काय असो, रिकाम टेकडा असो, पण राहा त्याच्याजवळ. दादा कोंडकेनं पिक्चर काढला होता ना, बायांवर नवरे सांभाळा. म्हणजे तुम्हाला नवरे सुद्धा रिपेअर करता येत नाही. तुमच्या अंगात काही आहे का नाही ताकद? नाही, मला काय म्हणायचं, हं? तुझा जर सुधारण्यासारखा असल तर बाई इथं राहून काही उपयोग नाही. जग सगळ्याला नाव हा. मला ठेवत तुला ठेवण, मग काय दादाची बरोबर. इज्जत राहणार आहे? सांग बरं. इज्जतीचा प्रश्न आहे का सांगू नाही? दादा, मला जायचंच नाही, हा. मला जायचंच नाही. अरे बाबा, इथं काय दिवस जाणार आहे का आयुष्यभर? मी जाणार नाही आणि मला जायचं नाही. तुला माहिती आहे का, मी इथं दिवस कसे काढते माझ्या जीवाला माहिती आहे. नवऱ्याच्या घरी सुखी राहतं माणूस, काय कर नाही. आई वडिलांच्या घरी मी पश्चिताप झालं घर कामानं काय माणसं मरती नाही. हां. आणि काम करून जर काही तकलीफ असेल ना, तर ते आम्हाला सांगायचे ना, आम्ही काहीतरी करू त्याला विलाज. हां. का जायचंच नाही म्हणलं हा निर्णय कुठला? असं नाही चालत. नाही, थोडा विचार कर तू. मानाला थोडं तरी काहीतरी विचार करून तू निर्णय घे. आम्ही केलाय म्हणत नाही. विचार. ताई, मी जाणार नाही, मी जाणार नाही. हं. बघा आहे ना? दादा, हाय का दादा, आता मी मोठी लाटी असं माझं सुद्धा मान तुमचा ठेवत नाही, माझं मग ठेवत. आता ती जर एकच ठाम निर्णय घेतला का मी जाणार नाही, मग का जाणार नाही याचा निवाडा करून सांग. नेमका तुला काय त्रास आहे? ते कोणत्याही गोष्टीवर टॉर्चर करतात, ते मला नाही आवडत. म्हणजे हा, हे करू नको, ते करू नको, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको. राहिलं हा, राहिलं नाही बोलायचं. का बरं नाही बोलले? आता तुम्ही माझ्याशी बोलताय, हा. त्यांचं म्हणणं काय ते तुझ्याशी बोलताय, मी त्यांच्याशी नाही बोलायचं. तसं नाही. हा कोणता परिणाम? मी काय म्हणतो, इतरांशी बोलण्यात काय आपल्याला पोट भरतंय का? नाही बोलायचं. आपण आता अंगणात गेलो, झाडू मारला, हा. कोणते आपल्याशी बोललेस ना, हो. त्यांचं म्हणणं काय नाही बोलायचं. अगं पण तुझ्या नवऱ्याला नसन आवडत तर तेवढं करून पाय ना बाई तू. बंद. म्हणजे तुमचं म्हणणं काय, मी त्याच्या म्हणण्यावर चालू का? नाही, नसल आवडत तर माझं काय म्हणणं, तेवढं एक उपयोग करून पथ्य बघायचा. धरायची तेवढी, हा. त्याच्यात काय विषय आहे? आणि त्याच्यानंतर नाही सुधारला तर मग आम्ही बोलू मी थोडं नाही फार. जाणार. मला नाही आवडत. मला ना पाय आहे ना. कोणत्या टोचलेलं मला आवडत नाही आणि काय बोललेलं मला सैन होत नाही. आता कसं सांगावं दादा त्यांच्या हिला? मनासारखं सगळं वागून पण आपल्यावरती कधी मा बोलत असेल त्याला अर्थ नाही ना. तू एवढा टाईम आहे ना, टेस्टिंग घे. आणि जर नाहीच सुधारला तर मग आम्ही बरोबर करतो ना पुढं. काय नाही करत तुम्ही. परत मी आली की परत तुम्ही त्याची बाजू घेशाल आणि मला परत पाठवशाल, बस तेवढंच काम. आम्ही एवढं येडे आहे का? आम्ही तुझी बाजू घेऊ का त्याची घेऊ? बरं, जे चुकीला असेल त्याचीच घेऊ ना आम्ही. हा, मग तुम्ही माझी बाजू कधीच घेतली नाही, तुम्ही त्यांचीच बाजू घेतली. नाही 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 नाही, अजून तुझा ठाम निर्णयच नाही आहे. तू काय म्हणते मी जाणार नाही, म्हणजे तुझी बाजू कच्ची आहे. तुझ्या बाजूनं बोलून उपयोग नाही. तुला जर साथ दिली तर तू अजून लाडात येऊन आणि इकडं राहायला पडकशील. हे तर खरं आहे ना. मी जाणार नाही, जाऊ दे. तुमच्या तोंडाला तोंड लावून अजून माझं हे होईल. डोकं म्हणजे खराब. तुला बाप पण तोंडाला तोंड लावणारा दिसत, बहीण तोंडाला तोंड लावणारी दिसू राहिली का? काय बोलत होती म्हणजे ती? गुन्हेगारच तू आहे असं म्हणावं लागेल आता. तुम्हाला वाटेल ते. आम्हाला काय वाटेल? मी गुन्हेगार आहे ना. फारकत घ्यायची का फारकत? घेऊन घ्या, हां. घेऊन घ्या. मग तुझ्यात काय आता असं जर केलं ना बाई, आमच्या मनाने लोक म्हणतील तुझ्यातच काही खोट आहे. हा. ती बहीण इथं पडेल आणि लाणी आली तुमचं आता म्हणणं परत. काय? हा? असं नाही म्हणणार का दादा लोक? मग
ते पाहुणे सांगत आहे तसं वागायचं. एक काम कमी. मग आता काय करू मी? हं? आता काय करू? आज पाहुणे येणार आहेत. फोन आला तर मला. मला नाही जायचं. मी त्यांच्या समोर पण नाही बसणार, बोलणार पण नाही. पाहिलं म्हणजे तुला असं काय ठाम काय निर्णय घेतला का एखादा ते तोंडच नाही पाहायचं? हं? हो हां हो. असं करून चालतं का बरं? चालणार आहे काय असं करून? संसार होणार आहे का आता तुमचा? त्यांना बोलून घे, त्यांचं काय म्हणणं आहे मग बोलायला. बरं मी आता एक काम करा, हं? पाहुण्याला फोन करायचा होता. हं? कर बरं तुझ्या मेवण्याला तो फोन. फोन करून घे. त्याचा फोन आलता मग हा म्हणून मी येऊन राहिलो. केला होता का? तिकून फोन केलता. हो मगाशी सांगितलं माझ्या हा. लक्षात नाही, हिच्यामुळे मी गणगणले. बरं जाऊ द्या, हं. करू द्या. हिला काय करायचं ते पाहुणा आल्यावर पाहू आपण. चला बरं आपण काय ते मळ्यात पाहुणा हिला राहू दे घरी, काय करू द्या ना तिला. हा मग हं? चल आपण जाऊ मळ्यात. हिचं काय आहे, हिच्या नादाला लागून आपले कामधंदे सोडून द्यायचे का? हा, मग माझ्या नागाला लावून कामं घे. मग आता तू जर ऐकायला तयार नाही आमचं, कर बाई तुझ्या मानासारखं, तुला काय तो करायचं. पाहुणा येईल. पाहुणा आल्यावर काय करायचं ते कर. हा गेली माझी बरं मी काय आणशील शिरपतराव? काय रे झालं का बसायचं? काय म्हणते आज लय लांब रे. लांब म्हणजे काय बाबा, शेवटी तू याशीच काम पडलं. काय रे तूच करू शकतो ते काम. मला माहिती काय ते झालं तसं. काय म्हणते आईला काय करतो, झालं ना पुन्हा बिनसलं ना, 10 दिवस झाले जायले. ए भाऊ आता तुमच्या तुम्ही मिठवा का का नाही. बरं एवढे वेळेस चाल बा. अरे किती लोकांनी मिठवतं माझं जर घरी परपंच लक्ष लागा नाही. मी मिठा मिठत चालली आजपर्यंत प्रत्येकाची. एवढे वेळेस पुढच्या वेळेस नाही म्हणणार मी. पुढच्या वेळेस गेला ना मी नाद टाकून देईल. कोणी मला रुपये काढून देत नाही भाऊ, फक्त ना लोक वापर करून घेते मला. देतो ना बाबा, तुला जे पाहिजे देतो ना मी. काय कोणी चहा पाजारी का म्हणे चाल रे शिरपत्राव तर बरं आपण कसं बी त्यांना लांड्याला बड्या करावं, त्यांना बोलून चालून तर आज तू म्हणशील तेवढा खर्च करतो मी, मग तर मान्य. जा तू त्यांना मानाव सांगू. नाही रे बाबा, तिच्या नावाने सांगून नाही जमणार. ते मी एकटं गेलो मला याला उभं बी तुम्ही करणार ना काय करता जेव्हा पाहिजे बाय काय लई नालायकपणा करतात आणि मागून तू मग गाळीस आलं का मग शिरपत्राला नाही. यावेळेस नव्हती रे माझी चूक. यावेळेस माझी चूक नव्हती. माझी काही चूक नाही यावेळेस. यावेळेस काय होतं माहिती का मला घरचे गावं लागले का कामात लक्ष लागत नाही. हं, हं. सारखं उठलं का याचं मिठ उठलं 15 दिवस झाले, 1 दिवस घरी नाही. हं. सारखं मिठी चालू. हो या गावात एक तर बाबूराव आणि एक तू. बाबूराव का गावाला जायले गेलो त्याच्या घरी बी. ते आयला ते बी ना ते गेले आज कुठेतरी हा मिठ जमा जमीला. हा मग ते नेमकं घरी नाही आहे. म्हणलं चला मग आता शिरपतरावलाच घेऊन जाऊ. बाबा आले मी तर थकलो गो फार का नाही. एवढं वेळ चाललं बाबा आयला. मी तुला मी म्हणलो ना तुला याच्यानंतर आहे ना माझं काही बी झालं मी तुला बोलावणार नाही. हा पाय पण नाही तर काही नाही तुमचं 8-10 दिवस आपलं झाले का? लोकांसारखं नाही. लोकांसारखं नाही. मी तुला चहा नाही पाहिजे नाही पाणी खर्च पाहिजे. करतो करतो तुला पाहिजे तसं करतो मला माहिती मागच्या टायमाला खर्च केलता का. तुला 100चं पेट्रोल लागलं मी 300 टाकलं होतं मागच्या वेळेस. टाकलो हा आता 200 लागलं 500 टाकून दे. गाडी कोणती ही घेतो ती घेतो. नाही ठीक आहे ती घेतो. नवी गाडी घेऊ. हा 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 हिचं काय झालं नेमकं खडबड का आवाज येतो? द्या तर रस्ता खराब आहे काय मी नाही काय एवढं. म्हणतो बरं का, थोडं जास्त चिडले सासरे माझं झालं. हा का हा नाही का त्याला मी हातो आणि ते ना काठी मारत. अरे मी काय होतो ज्यांना लोक गावातले थरथर बेत आहे ना त्यांना मी पाणी पाजलं येतं काय. हाय बाबा ते थोडं सनकी आहे बाबा. हा? सनकी आहे म्हातारा. नाही काय नाही मी गेलो ना तिची सणक लगेच कमी पडून जाते. हा का हा चालू बाबा त्या हिमतीवरच मी हिंमत केली ना. मी एकटा नाही जाणार बाबा. एकटा जर याच्या गेला ना करता आहे ना भाऊ सांग तुला सांग का ये बांध घडी करून माय बायको राग लिहून गेली. किती छान. मी सगळ्या लोकांचा नाही मिटवतो माझ नाही मिटव कोण राहिले नाही. बाबराव नाही ना मग तू. अरे बाबरावला काय नाही तो बाबराव नेलं एकदा हं. ते माझे मेवून लाईन मारत बघ तिथं ती येल होती राग हो. हा तिच्या वाचला लाईन मारीत. हा का बरं झालं वाचला तो तिला हा वाचता फॉडला असता तिने. अरे बापरे. बरं चाल बाबा ते काय पुन्हा विषय काढलं माझं डोकं एक तर फिरायला लागलं 10 दिवसापासून असे म्हणून हे मन करतो काय लागले हातानच हातानच. त्याला तू शिप्रत हो माझं काय करतो माझी सकाळी गेली तर मला संध्याकाळी कशी रात्र नाही झालं. तू तर म्हणतो जायला आता सकाळी गेली का? सकाळी आज गेली सकाळी ती मला मग तुमच्या घरी पाय टेकत नाही घरी पाय टेकत नाही. अरे म्हणलं जगाचं कल्याण करायला लागत. हा ते आहेच मग. जगाच्या कल्याणी संताची होती माझा उपकार करा वाटो ठेवा बरोबर. जाणू नाही तर ना जाणू. मी काय एवढं करतो हा. पण मला पुढं काम करायचं उभं राहायचं असेल तुला. उभं राहायचं म्हणून तुला लय मतं पडते पण. लय मतं पडते. जेवढे लपडे मिटावले त्यांच्यात
बायचे लय मत पडते बायचे लय मत पडते ठकीचे आले सगळे मत तुला पडते तिचं मिटवलं ना गंग्याचं हा का गंग्याने अटक केलं होतं का त्या बायचं लापड्यावरून हा जामीन मी झालो त्याला. पाय बरं तू बी जाशील त्याच्या नको नाही 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 काही काम आपल्याला हे मोर काम करायचे ना. हे बरं चाल बाबा 8-10 दिवस झाले तर मग लय बेकार आवाज झाली मला आज झाला तर काय करा काय नाही चाल बाबा जे मोठी गाडी चाल. हो पूर्वी हो. आता लय घराने झाली तुमची बी बरं का. तुलाही सांगतो हा. ताईलाही सांगतो कमीत कमी मला जगायला जागा ठेवा. आम्ही कुठं तुमच्या गशावर पायटून जाऊ राहिलो. घशावर पाय नाही पण अरे पण मुलीनं माहेरी जावा का. मग आता पुरीला त्रास राहिल्यावर पुरी कुठे जाते. नाही हे बघा नुसता त्रासच बघून चालत नाही. भविष्य पाहते भविष्य. काय भविष्य हा? म्हणजे त्यांची आम्ही मारच खात यायचा का त्यांचे टोमणेच ऐकत यायचं का बाबा. म्हणजे त्यांना संसाराची म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचंच नाही का आमचं दुखलं खुपलं काही. त्यांना समोरचा माणूस आम्हाला एकदम हे पकडून घेईल ना की हिला कोणीच नाहीये. आधार कुठला राहतो मुलींना. माहेरचा हा, मग सांगा बरं तुम्ही. विचार करा एकीला त्रास आहे दुसरीला त्रास का. हा मग मान्य मला आहे. त्रास नाहीये का. प्रश्न आहे दुसरा. सांगता कधी तसे लोक असं म्हणत असतील त्यांना म्हणून ते पण बोलताय त्यांचं बरोबर आहे. पण मग आम्ही करावं तर काय करावं. काय करावा हं. मुलीनं थोडं खंबीर बनायचंय. कामाला तर बनायचं पण सामनेवाल्याचं चुकतंय का आपलं चुकतंय हे बघायचं. आम्ही चुकलोच नाहीये ना. असं होऊ शकत एका हाताने टाळी वाजवू शकत नाही. मला म्हणायचे एका हातानं टाळी वाजत नाही. मग घ्या तुम्ही तुमच्या जावाईकडची बाजू घ्या मला नका सांगू. नाही 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 मी जावायचं चांगले आहेत हे नाही म्हणत तुम्ही वाईट आहे हे नाही म्हणत पण तुम्ही खंबीर का हो नाही राहिल्या. बरं मी काय म्हणत होते हं. आता तुम्हाला फोन आलेला होता नीच्या नवऱ्याचा. हां मग येऊ दे एकदा बाई दादाच्या मनासारखं कर. येऊ दे जाय एकदा त्यांना आहे ना तेव्हा कळेल. मग जर काही त्रास दिला ना का दादाला तिथं बोलून घ्यायचं. बरं तुला कधी मी दादांना तेच सांगत जाऊ का आता मी गेली बिन तर त्यांचं तोंड बी नाही पाहणार. जाऊ ऐक, दे ऐक. आता काय करती. तोंड पाहणार नाही हे एवढं सोपं नाही आहे जगामध्ये वावरायचं. काय करणार तू कुठं जाशील कुठं जीव देशील. जाईल कुठं बी मारून काय करू. हा असं मारायचं डोक्यात नको आणू मी बाई. काय म्हणतो मरून जाणं आणि मरणं हे आपल्यात स्वाधीन नाही आहे. तुमचं म्हणणं का आता बाबा जाऊ. माझं म्हणणं आता पाहुणा आला का नेमकं त्या पाहुण्याच्या तोंडावर बोलायचं जरा खंबीर व्हायचं. तुझं चुकलंय का त्यांचं चुकलंय मला पाहू दे. चालतंय मी बोल. हा, हा. हा, असं कर. बरोबर कारण बोलताय ते. निर्णय इतका सोपा आहे तर थोडी कुरबुर झाली का तो उठायचं आणि माहेर यायचं. हां पुन्हा 4-8 दिवस का महिना दीड महिना झाला ते न्यायला आले का आम्ही पुन्हा पाठवायचं. त्या करता आहे ना खरं काय आहे, त्या पाहुण्याच्या जेवढ्या चुका असतील तेवढ्या रोग तोंडावर सांगून दे. ते बोलणारच नाही ते कबलणार बी नाही. अगं पण तू त्यांच्या समोर तर बोलू शकते कबलणार ना. नाही का बरं? त्रास आहे तुला. बोलेल तर हा, येते ना. तू सांग ना कबलणार का कसं नाही. मी कबूल करून डबल टिबल विचारून घेईल ना. राम 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 राम. राम राम या. लय मोकळं सोय घेतलं. यांचा पण फोन आला होता. कोणता नाही आता ते जरा कार्यकर्ते आहेत. 10-5 गावामध्ये आहे ना हा. कोणाचं असं काही मिटवायचं असलं देणं घेणं असलं हं. कोणाचा वाद असला हं. तर ते जरा त्यांच्या पकत तिळी आहेत. ते माग आमचे पण भांडणं झाले होते ते हेच होते ना मिटवायला. मिटवायचे काम शिरपतराव लय प्रगट आहे गाड्या तू. हा मग लय ओळख आपलं. बरं हा बोला. तुम्ही यांच्याकडे गेलते का. नाही ते होते घरी खाली म्हणलं चल येतो मग म्हणे. मग आता काय करतो. आबा जेडा चांगला होता तिला जायला काय अडचण आहे का. बरोबर आहे खरं आहे. हा आबा किती फाटानं शिवून घ्यायचं आपल्या हातात ते. आपल्या हातात आहे. हो आग लागली ना त्याला पाणी टाकून येऊ जायचं पण मग राखेल टाकून पेटवायचं नाही राहत. नाही बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरं मला एक असं विचारायचं आहे जावयाच्या घराने पोर सांगते ते घराने खरे का खोटे मला एवढं तोंडावर कबूल काय करू. सांगत ते विचार. आता तुम्ही विचारा ना सोक्ष मोक्ष आता खरं काय सांग खोटं गं, का. तुला काय त्रास येतो सांग सगळ्यांच्या समोर. गल्लीवाल्यांशी बोलायचं नाही. घरात बाहेर अंगणाला झाडाला आलं कोणी आपल्याला आवाज दिला त्यांच्याशी बोलायचं नाही.
बोलायचं बंद. का हो एवढं ठीक असतं आहे का? बोलले शिरपत्र होतो पण अजून अजून काय आणि कोणत्याही गोष्टीवर टोचत राहतात, हे करू नको, ते करू नको, हे करू नको. कोणाचाही राग माझ्यावर काढायचा. हे का ये बी खरं आहे का? नाही खोटं बोलत ती मग मला कुत्रा चावून गेले, मी खोटं बोलायला. तिला माझ्याकडून हिशोब पाहिजे, हिशोब जेवढं दिवसभर मी किती खर्च केले किती कामावर तिला हिशोब पाहिजे रोज. विचारायचं नाही का मग विषय विचारायचं अरे नाही? गरज काय पडली आपल्याला? कस काय गरज नाही? कस काय अजून गरज नाही? गरज नाही. जेव्हा 2-2 3-3 पोरं होतील ना, हा 1 डझन करते ना मी, 2-2 3-3 मी काय म्हणतो म्हणजे पैसे विचारायची काय गरज बरं आहे? ऐका ना 1000 रुपये हा. रोजचे 1000 रुपये हो त्याच्या व्यतिरिक्त वरचे किती ते विचार ते 1000 रुपये देता रोजचे तुला तरी कमी पडता. ते 1000 रुपये देतो ही गोष्ट खरी का? हा देतो. हं? मग तुला काय लागत अजून? एवढे रोजचे खर्चायला 1000 रुपये तुला पुरत नाही? कोणत्या मी खर्चत नाही, मी साईडला टाकते. घरात लागत नाही का काही आणलं लागते गेलं हात तर. ते बरोबर का? आहे. मग हे म्हणते मी कोणच्या गावाला दिलं होतं सांग का त्यांना कोणती? तुम्ही मिटवायला होते तुम्हाला माहित नाही का तरी आता तुम्ही मिटवायला होते ना आमचे, तुम्हाला माहिती नाही का? विसरले का काय? मला वाटलं डबल केलं का कुठं अरे देवा. तशी राहिली ती आता नाही करायचं लग्न. ये बोलून घेऊ तिला काय पोरं सोरं घेतो नाही नाही पोर सोरा नाही सट्टी हा साठी 60 बोला बोला जे मिटून चल. हा मिटवल्यासारखंच आहे बरं आता. तुला मला एक सांग 1000 रुपये जर रोजचे दिले तर तुझं मन नाही भरत का अहो, घरात लागत नाही का? काय म्हणावं पाहुणे हं. हा रोज संध्याकाळी आला की हातात टीक येतोय. मग येणं समाधान माना पाहिजे का नाही? हा. मग काय कागदची जर बाईचं 1000 मध्ये भागत नसलं ना मग त्या बाईने लग्न कुठं काय उपयोग नाही नाही मी नाही. बरं तू अपेक्षा काय? मला जायचंच नाही. राहू दे तुमचे 1000 रुपये तुमच्या खिशात. बरं ऐका की सगळे उलटे पालटे करते मी माझे 1000 जर पुरे नाही झाले तर जोडीदाराकडून मागून 1000 पुरे करतो पण बरं करतो तू पण मी अपेक्षा काय? सांगतेच का तुम्हाला त्यांच्याकडून पैसे गोळा ए करून पुरी मला तू द्या. अपेक्षा काय? काय काय अपेक्षा आहे तुझी बुवा? नाही चांगलं हा राहिलं जरा नाही बागत का? मग राहिलं चांगलं आहे. म्हणजे ते 1000 रुपयासाठी भांडण आहे का तुमचे? नाही नाही. अहो ते वेगळं आहे तुम्ही ना 1 2 नका लावायचे मेन काम दुख करू. नाही ना मेन दुख नाही वेगळं आहे मग तेच आम्हाला कारणच समजेना हा, ना. आम्हाला ते आता मी फोनवरती बोलतो हं. ते बघ गिराईक राहते कोण राहतं काय राहतं आता ही सगळी फोन लिस्ट चेक करते फोन लिस्टमधून एक बी कॉल डिलीट नाही करायचा नाही करीत मी पाय बरं पाहिलं इथपर्यंत ठीक आहे अहो इथे नंबर कॉल करून पाहते काय ग पाहू नको संशय का? काय? पाहू नको का? विचारी आणि तू तुम्ही कोण आहे? तुम्ही 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 काय तुम्ही नाही घेत. मी फक्त चेक करतो इथे कोणाशी बोलली कोणाशी हा, मग पण मग कॉल केला का आतापर्यंत हा, मग मग तू कशी कॉल करून पाहते करू नको. अहो गिराईक रोजची गिराईक तुटून गेले माझे लय पण असं एकूण मेकर संशय बुद्धीने जर पाहिलं तुमचा संसार कसं काय होणार आहे? म्हणजे मी मोठ्या तुला काही सालीच्या काम नात्याने कमी बोलते. पडतात बरं का? वेळ जास्त झाला तिला खाली वेळ जास्त झाला खाली वेळ जास्त झाला खाली हे वेळ बाबा काय पाहू राहिलो का वाकू वाकू माझ्याकडं? शिरपतराव तुला नाही वाटत माझं बाईक यावं म्हणून नाही नाही मग मी घेऊन जायची. नाही घेऊन जायची पण तुम्ही तुमच्या धुंदीमध्येच आहे वेगळं. हा, काय? नाही बरं द्यायचं काही नाही. मी विचार करतो विचार माडवाक्यात विचार चालू आहे. कसं कसं करावं कसं काय बाई बाई तू शहाणी बन. बाय तो शेवट त्याच्या पैसे होईल म्हणून बापा पैसे शेवट होणार नाही. या बाय हा रागन तुम्ही मला नका बोलू त्यांना पण बोलत जा. बरं त्याला ऐका. बोलतो. हे फोनचं ना मी तिच्यावरती कधी संशय घेणार बरं नाही. एक काम करा हो पाहुणे हा. यारच बघायला फोनच नका म्हणजे विषय खतम. हा. नाही तर फोनच वापरायचं बंद फोनच करा. वापरायचं बंद करा. अहो, पण ते व्यापारी अहो, लाईन फोन आहे शिवाय त्यांची. नाही होत. त्यांना लागेल इलचं चालेल पण त्यांना काम करायचं म्हटल्यावर लागेल ना फोन. मग आता पहा बरं ती ही म्हणते फोन नको मग एक काम करा दोघे संगत राहा. हा मग नाही नाही अजिबात नाही. संघ राहिल तर माणूस माझा जीव घेईल तो. का बरं हा ते काय लायसन काढलं जीव घ्यायचं? हा, मग हं? तुम्हाला नाही माहिती हो त्यांनी का बरंच बघितलं मग. हा एवढं अहो, बसले ते जाऊ दे मोर ते जाऊ दे एक दिवस आहे ना हा. आता काय सांगायचं सारखं नाही पण बोलतच आता जाऊ दे विषयावर विषय निघाला अहो एक दिवस जायची जातानीची पप्पी नाही घेतली तिनं ते गाल सगळे असे वर करून ठेवले तिच्यावाले तिचे हा काय ग बाई पाहतो सगळे रक्तळे होईल हे काय पोरगी आहे बाई हिचं काय ऐकायला येतं? पप्पीसाठी तू गालावर अरे घ्यायचं ना तू दुई कोण घेऊन काय जायचं वाटतं बाबा. का असं लागली वर तू? विसरलो काय ते काय काय म्हणजे? पण पांचर सारखं बोलतात. आहे आला पुरी विषयावर विषय उद्यापासून दुई कोण पप्पी घ्यायला जाईन. हा?
काय नाही येणं गालं नको उरकडून बाई दे तू करून द्या बाबा. मोकळं मग मला मांजर सांगून गेली मी गार हे ना मी हसण्यासाठी ना काय बी एकदम विचित्रासारखं बोलतात दुखणं कोणाला झालं हा तिला झालं त्या काय कशी निशाण पडेल पा हा अजून निशाण आहे चांगलं तोंड तुम्हाला मला तुमच्याकडे बघायचं पण नाही माझ्याकडे बघू पण नका आणि मी हसणार बी जीव लय तिचा माझ्यात जीव लय काय नाही जीव नाही. नाही तशी ना पुढे तुमच्या वळाला एक दिवस गेलो होतो ना मला म्हणा भाऊजी काय करा करूनच जा म्हण हा हा काय जेवण हा. मी नाहीच म्हणत होतो काय बा मला मानावर नाही केलं तरी चालेल पण तुम्ही करा कधी नवस आली शेवट केलं थोडं तिला वाटलं असं पाहुणा आला कधी नवत जेव्हा बुवा असं हा. बरं ताट बरं कवाई बी हो असं कवा त्याला टाइम टेबल राहतोय ना हा. दुपारचा 1 वाजेल असं. आणि हिनं लगेच ताट केलं असं हा ना लय बळजबरी केलं तर काय सांगायचं मोठं गारमाटा तर काय सांगायचं हा म्हणा आता काय मागं पुढे पाहून भाऊ कर चालू मग काय आता बरं जाऊ द्या आता ते जाऊ द्या बाकीचं जाय ग बाई आता काय करती थांबून हा बरं जाऊ दे जे झालं ते झालं आता मला नाही ती आली ना 8 दिवसापासून मला लय दुःख झालं हा बरोबर काय माझे हात दुःख पाय झालं दुखायले. ते मागचं विसरून जाऊ आता जाऊ दे अरे मागचं 3 विसरून किलो जा वजन आता. कमी झालं 3 किलो तुम्ही माझं वजन कमी केलं तुम्ही माझं हा? माझं नाही चला आता आपण सुखात राहू दोघांचं वजन असं विसरून जा मागची भांडणं हा. मागची भांडणं तर सगळं ते विसरून बाई मी सोडायला तयार आहे शाली मी सगळं सोडायला तयार आहे हा जे तुझ्या अटी आहेत ते सगळे मान्य आहेत नाही नाही संशय सोडायला तयार आहे बरं पाहुणे ऐका ना हिच्या जे अटी आहे ते मान्य आहेत वय सगळं मान्य आहे मला वय तू आता जाऊ पिशी बरं जा जा तयारी बरं मी काय म्हणतो वाटाने जाताना मिसळ पाव खा नाही मी तर घरी ना पहिले जातो ना तिथं सगळं सामा घेतो ना. तुम्ही पुढे त्याला मी पाहुणे सांगतो हा बोला 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 या बोलून या सगळे कपडे घेऊन जा बाई मग हा मिटलं का नाही ताण हा हा ज्याचे त्याच्या घरी जे दुख नाही गेलं माहिती बरं थोडे असे सरकू बसा ना लय जवळ का मग आता हिचं काय ठरवलं कोणाचं तेव्हा माझं काय ठरवायचं नाही आता तू कवर राहते ना आता आम्ही आमचं पाहत बसू ना कवर राहायचं काय राहायचं तुम्ही कशाला बोलून तुम्ही राहिले? पाहतच आहे तुमचं आम्ही कुठं म्हणतो आम्हाला दाखवा तो विषय नाही आता कवर राहायचं तुम्हाला बस आहे तो राही मग आता काय तुमच्या पोटात दुखायला लागलं का काय पाहुणे शहाणा बना तुम्ही हिची सुद्धा कुठे सोय लावून टाका ती म्हणते मला लग्नच नाही करायचं दुसरं का लग्न नको करू म्हणा रजिस्टर कर माळ कर मुहूर्त कर गंधर्व कर मला काहीच करायचं नाही हो तुम्ही डोकं नका लावू रिकामं काय पण बोलत बसता तुम्हाला सांगू का माय बी पोटातून वाटत आल्या तर सांगू का तुम्हाला खरं सांगा ना सांगा काय म्हणते काय झालं बायको गेली माई लिहून हा मी पडेल एकठाच असं मग पाहिजे तिला 9 दिवस पसत असेल ना लगेच त्यांच्या मागे मी एकाच गाडी जातो लाडचं तेच म्हटलं केव्हाचा बाबा मला वाकून वाकून काय पाहायला लागला असं का हा मग तुमचं लक्ष नव्हतं माझं लक्ष नाही होतं मग ना आता मी त्या पाहुण्याकडे पाहत होतो नाही नवरा चांगला आहे द्याकडे स्वभाव नाही आणि घरीदारी चांगली घरीदारी काय चांगले हं? घरीदारी काय चांगले 9 म्हशी हा आणि 6 गाई आपल्याकडं सांगायला का नाही पाहाला तिच्या पाहाच्या नाही दुपते आहे 15 एकर तर ऊसाचा बाग लावले 15 एकर हो 30 बिघी 30 बिघी पैशाला काय तोटा नाही पण बायकोला खावा ना आता एवढं असताना जर ती निघून गेली आणि बेकार 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 खानोटा बेकार मेली म्हणलं असतं तर ती गोष्ट अलग नाही नाही हा? मेल्यासारखीच आहे. यांच्यात काही खोट असल्याशिवाय एवढं सोडून ती बाई गेली का तेच तर नाही तर एवढं इस्टेट सोडून संशय खोर बायको संशय खोरलं आपल्या गमतून आलं का बोललं का चाली रुसून कोणी काय कामाला आलं का बोललं का आता बोलल्याशिवाय चालतं का बोलावंच लागत बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही नाही बरं का हो? तुम्ही एवढ्या 10-5 गावात मिठी आणि तुमचं तुम्हाला मिटवता नाही आलं होतं ना होतं तसंच होतं कसं होतं हा मग हा सगळ्या गावाला मिटवायला जायचं आणि आपला वास सुटू द्यायचा असं झालं हा. तुमचं बरं पाहायचं रोज शब्द बा. किती काय नवरा काय दादा तुम्ही चावलता आता ह्या वयात मी आता लग्न करू का आता मी कुठे नव्हतं मला नाही नाही करायचं काय पण आपलं बोलता ह नाही म्हणते पोर म्हणून मग घर जावं राहतो हो, मला पाहिजेच नाही 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 नाही, तेवढं इस्टेट सोडून नका आमच्या इथे. ती तिकडं वा घर जा म्हणून मला नाही चिपकायला लागले नाही नाही तुम्ही असे इकडे सारखं जा बा हा. मी आहे ना मी काय फुकाट आहेत खावणार नाही मग मी कष्ट करून खाणार माणूस आहे हा, पण- आपण काय फुकाट खाणार माणूस नाही अहो, हे मी माझ्या काय मागं म्हणतो बसायला आले ती काढी घ्या बरं एकदा
द्या बरं काढी तुम्ही असे सरका हा. असे इकडे बसा वा बरं तिकडं सरका तिकडे तिकडं वा रट्टा टाकल नाही तर मी तिकडं वा रट्टा टाकल म्हटलं तुम्हाला वा तिकडं वा बरं, तुम्हाला एवढं- काय दुसरी तिसरी दिसायला एवढं लागली? चांगलं नव्हतं, तिकडं वा काय तिकडं वा नव्हतं? रट्टा टाकल अजून परत रट्टा बसत पाणी शब्द विचारून पहा. हा? वा रे वा नाही करायचं तुम्हाला बाया का म्हणजे रस्त्यावर तुझ्या पडेल डोक्यात दिसल्या वाज आल्या काय? काय हा? डोक्यात वाज आले वा काय नाही झालं उठा निघा उठा म्हणजे इथे संबंध जुळवायला आले का तोडायला आले जुळवायला तुम्ही आले. काय करायला आले माझ्या बहिणीचं मिटवलं ना आता निघा घरी वा हे महिन्यात 2 महिने नमुना घेऊन पाहिलं आपला मी म्हटलं उठा उठा पटकन उठा हा हे रिकामी उद्या का करायला आले का हा हे बाई मार घालते थांब काय चप्पल चप्पल मग नीट बोलायचं असं कसं भाव आहे हा मला घालू दे म्हणे येडा काय काय आणते काय माहिती बाबा ते काय मी आणले होते का त्या जावया बरोबर आलता त्या जावायला पण काही काम होतं का नव्हतं हा जाऊ दे आता का चला चला आपण घरी ती काठी दे माहिती धरा ही काठी अशी ठेवा